चंद्रपुरात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे महापौर कोणाचा होणार याबाबत उत्सुकता वाढलेली आहे। काँग्रेसचा 27 जागांवर विजय झालाय। सत्ता स्थापनेसाठी अजून 4 नगरसेवक काँग्रेसला हवेत। काँग्रेसची ठाकरे वंचित अपक्ष बसपा सोबत चर्चा सुरू आहे। वडेट्टीवार धानोरकर वादाचा फटका काँग्रेसला बसणार का अशीही चर्चा आहे। तर सगळे एकत्र येऊन सत्ता स्थापन करू असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। वडेट्टीवारांनी राज्यात लक्ष घालावं असं त्यानंतर धानोरकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मुनगंटीवारांनी काय स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे हे सगळी अफवा आहे आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे। त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत, सर्व आमच्याकडेच आहेत। ते मग खासदारांच्याकडून असू दे की आमदारांच्याकडून असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत। आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत। लढाई ही गटातटाची नसून महापौर हा काँग्रेसचा होईल। निवडून आलेले सगळे लोक हे काँग्रेसचे असल्यामुळे हा त्याच्या गटाचा आणि तो त्याच्या गटाचा विषय अजिबात नाही। निवडून आलेले सगळे नगरसेवक हे माझे आहे। माझं देखील बोलणं झालं, जे जे घटक पक्ष होते, मग वंचित असतील, उभाटा असतील, सगळ्यांशी मी बोलली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या की पक्ष 100% आमच्या सोबत येईल आणि सत्ता स्थापनेत देखील ते भागीदार म्हणून आमच्या सोबत राहील आणि जो काही त्यांचा वाटा अपेक्षित आहे तो वाटा आम्ही 100% त्यांना देऊ। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्यासोबत जोडलेले आहेत। अनवर, आधीच निवडणुकीमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या वादाचा फटका काँग्रेसला बसलेला आहे आणि आता महापौर निवडीवरून सुद्धा हा वाद समोर आलाय। नक्कीच जगी सर, आपण बघितलं की हे जे वाद आहे हे विधानसभा पासून सुरू झालेला आहे। विधानसभामध्ये ज्या पद्धतीने खासदार यांनी म्हटलं आहे की आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बघावे, तर आपण बघितलं तर जे चंद्रपूर लोकसभा होता त्यामध्ये विधानसभेत फक्त 6 पैकी एकच जागा विजय वडेट्टीवार यांची विजय झाली आहे आणि पूर्ण जागेवर भाजपचे आमदार निवडून आले आहेत। त्याचाच वाद आता महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसून येत आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बीजेपीचे उमेदवार निवडून आलेले आहे, परंतु एक चंद्रपूर महानगरपालिकामध्ये 66 पैकी 27 जागा काँग्रेसने जिंकली आणि 24 जागा भाजपने जिंकली आहेत। परंतु या दोघांमधला वाद हे आता चव्हाट्यावर आलेला आहे, सगळ्यांना आता दिसू लागलेला आहे। कारण की वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांनी या निवडणुकीमध्ये कुठेही सोबत मिळून प्रचार केलेला नाही। वडेट्टीवारचे जे उमेदवार होते त्यांना डावलून दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात आली, त्याचाही फटका या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे। आता जे बोललं जात आहे की काँग्रेसची सत्ता महानगरपालिकामध्ये बसणार, त्यांचं वडेट्टीवार यांचं बोलणं सुरू आहे उभाटा आणि जे अपक्ष आलेले आहेत त्यांच्यासोबत। परंतु हा वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या वादाचा फटका काँग्रेसला बसलाय। अनवर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।